छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांची मावळे या सर्व कॅरेक्टर्सवरती मराठी इंडस्ट्रीत अगदी वेगवेगळे सिनेमे प्रदर्शित करण्यात आले। आपण सर्वांनी ते सिनेमे बघितल्यानंतर इतके त्या मूवीमध्ये गेलेलो आहोत, इतक्या त्या कॅरेक्टर्ससोबत जोडलं गेलेलो आहोत की आपल्यासमोर ती गोष्ट घडतीये इतके त्या कॅरेक्टरमध्ये आपण घुसलेलो असतो किंवा त्या प्रसंगात आपण घुसलेलो असतो। अगदी त्या मूवीजच्या हँगओव्हर उतरायला 2-2, 3-3 महिने गेलेत। तो मूवी विसरणं शक्य नाहीये। सो ते इतकं बारकाईने आपल्यासमोर प्रेझेंट करणाऱ्या सर्व मूवी कलाकारांना किंवा ते मूवी निर्मिती करताना जे जे कोणी त्या मूवीवरती मेहनत घेत आहे, फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी करतंय, त्या सर्वांना फर्स्ट ऑफ ऑल हँड्स ऑफ। असाच एक शिवरायांचा मावळा ज्याच्यावरती आता एक मूवी रिलीज झालेला आहे। नुकताच मी ट्रेलर बघितला आणि 1 की 2 त्याचे गाणीही रिलीज झालेली आहेत। मला प्रचंड आनंद झाला तो चेहरा बघून आणि तो मूवी ऐकून की अरे अशा गोष्टीवरती मूवी येतोय। सो खूप छान वाटलं, कारण एक फेस हवा असतो कुठल्याही गोष्टीला जो त्या व्यक्तीमुळे मिळाला, किंवा एक नाव असतं किंवा नाव असणाऱ्या व्यक्तीचं नाव होणं यात कसलाच मोठेपणा नसतो, पण शून्यातनं जी व्यक्ती खरंच दुसऱ्यासाठी जगते तिचं नाव होणं इट्स अ ग्रेट थिंग। असो सांगणारच आहे, पण त्यापूर्वी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन मूवी आलेला आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील या मराठा समाजाचा जो चेहरा आहे त्या व्यक्तीवरती। मनोज जरांगे पाटील नेमकी कोण आहेत हे सर्वांना कळले, पण आतले खोलवरचे मनोज जरांगे पाटील आय थिंक या मूवीतनं आपल्याला बघायला मिळतील। आय होप बघायला मिळावेत, कारण फक्त एक दोरीत आपण ज्या मनोज जरांगे पाटलांना पाहिलंय त्यांच्या दोरीचं दुसरं टोकही बघायला मिळायला हवं हे प्रत्येकाला वाटत असेल। एनिवे, मनोज जरांगे पाटील यांच्या मूवीचा ट्रेलर प्रचंड सुंदर आणि प्रचंड छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील या आपल्या देवांबद्दल, या देवतांबद्दल आपण जेव्हा मूवी बघताना जेवढं रक्त सळसळतं, किंवा मावळ्यांचे जे आपण मूवीज बघितले फर्जंद असोत किंवा आणि जे काही मूवी असतील, हे मूवी बघताना जितकं रक्त सळसळतं ना, तो ट्रेलर बघताना म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या मूवीचा जो ट्रेलर आहे तो ट्रेलर बघताना अगदी त्याच पद्धतीचा मला फील झालेला होतं। आणि त्यासाठी हँड्स ऑफ ज्यांनी कोणी हा निर्णय घेतला किंवा ज्यांनी कोणी पुढे येऊन ही गोष्ट मांडली की आपण या व्यक्तीवरती मूवी करायला हवाय। सो हँड्स ऑफ त्या लोकांना, आणि लवकरात लवकर मूवीची वाट बघतोय, थिएटरला जाऊन नक्की बघूयात। मनोज जरांगे पाटील ज्या व्यक्तीने समाजासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावलं किंवा संपूर्ण आयुष्य फक्त समाजासाठीच घालवलं, अशा मनोज जरांगे पाटलांना एकदा सलाम। आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगते, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चूकभूल झाली असेल, शब्द चुकले असतील तर क्षमा, त्यासाठी सॉरी, आणि बाय। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात।